आता या गणितात काय म्हटलं, या गणितात दोन नळ आहे ना, एक नळ भरणार आहे आणि एक नळ रिकामा करणार. त्याच्या आधीचा प्रकार आपण असा पाहिला होता की दोन्ही नळ भरणारे होते, बरोबर ना. ठीक, याच्या आधीचा प्रकार पहा, द्या लक्ष. आता एका नळाच्या साह्यानं एक टाकी 20 तासात भरते म्हणते, आणि दुसरा नळ आहे जी टाकी काय करते, रिकामी, आणि किती तासात, 30 तासात. ठीक आहे ना. मग 20 तासात भरते, 30 तासात रिकामी करते. इथं आपण काय लिहित असतो, तास किंवा मिनिट. ओके, मग 20 आणि 30 चा लसावी किती झाला, 60 आणि 60. 20 त्रिक 60, 30 दोने 60. इथं आपण काय लिहितो, पूर्ण टाकी किती लिटरची आहे हे आपण लिहितो. ठीक, ओके. आणि इथं लिहितो आपण एका तासाला किंवा एका मिनिटाला किती लिटर पाणी भरते. ठीक, आणि हा जो नळ आहे हा नळ रिकामा करणारा आहे, म्हणजे मायनस साइन सांगते की टाकीत रिकामी करणारा नळ आहे. मग आता गणित असं आहे की दोन्ही नळ एकदम सुरू केले तर तेच टाकी म्हणजे किती लिटरची, 60 लिटरची. हा भरते 3 लिटर, तेव्हा हा 2 काढून घेते. हा 3 भरते, हा 2 रिकामा करते, म्हणजे टाकीत पाणी किती भरते, 1 लिटर. समजा अशी आपली पाण्याची टाकी आहे ज्याला 2 नळ जोडले आहेत, ए नळ बी नळ. ए नळ भरणारा, बी नळ रिकामा करणारा, बरोबर. ठीक, ए नळ एका तासाला 3 लिटर भरते आणि बी नळ 2 लिटर रिकामी करते. हा 3 लिटर भरण, 2 लिटर काढून घेईल तरी टाकीत 1 लिटर पाणी भरण, बरोबर ना. ठीक, मग 60 भागीला 1 किती लागन, 60. पण हे काय असेल रे, 60 तास म्हटलं असेल तर 60 तास लागन, पटते. ठीक, तर टाकी पूर्ण 60 तासात भरेल. घ्या मग हे गणित काय म्हणते की टाकीला 2 नळ जोडल्या, लक्ष द्यायचं पहा. टाकीला 2 नळ जोडल्या, एक नळ भरणार आहे आणि एक नळ रिकामा करणार आहे. ए नळाच्या साह्यानं टाकी 16 मिनिटात भरते आणि बी नळाच्या साह्यानं टाकी 24 मिनिटात रिकामी करते. याचा अर्थ पूर्ण टाकी भरा, पूर्ण म्हणजे टाकी पूर्ण रिकामी आहे, बी नळ बंद आहे, एकटा ए नळ टाकी भरायला लावते 16 मिनिट. ओके, ठीक. आता टाकी पूर्ण भरली आणि आता नळ बी, ए बंद आहे, बी चालू केला, ते पूर्ण टाकी भरलेली रिकामी करायला त्याला लागते 24 मिनिट. समजत आहे, असं हे गणित आहे. मग आता आपण काय केलं, दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले. साहजिक, हा नळ भरण, हा नळ रिकामा करण एकाच वेळेस. तर असं करत करत टाकी भरायला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे, समजून घ्या. पहा, मग ए नळाच्या साह्यानं टाकी 16 मिनिटात भरते, बी नळाच्या साह्यानं टाकी 24 मिनिटात रिकामी करते. ठीक आहे इथपर्यंत. मग 16 आणि 24 चा लसावी किती होते रे, 48. म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे 48 लिटरची. ठीक, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगत आहो, है ना. ठीक, आता 16 किती 48, 24 दोन्ही 48, म्हणजे बी नळ हा रिकामा करणारा. म्हणजे दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले तर तेच टाकी 48 लिटरची, हा 3 लिटर भरण, त्याच वेळेस हा 2 लिटर काढून टाकत, तरी टाकीत किती लिटर पाणी भरण, 1 लिटर. 48 भागीला 1 टाकी भरायला किती वेळ लागन, 48 मिनिट. पटलं. चला घ्या मग. आता काय म्हणत आहे की एक नळ एक टाकी 12 मिनिटात भरतो. झालं मग आपलं गणित. एक नळ एक टाकी 12 मिनिटात भरतो, दुसरा नळ तेच टाकी 15 मिनिटात रिकामी करतो. 12 आणि 15 चा लसावी किती येते रे, 12 आणि 15 चा लसावी 60 है ना, 60. म्हणजे काय तर 15 चौक 60, 12 पंच 60. हा काय करते, 4 लिटर रिकामी करते, बरोबर ना. ठीक, आता मग दोघांचंही आपण काय करतो, तेच टाकी 60 लिटरची है ना. ठीक, 5 मधून 4 गेला किती, 1 लिटर भरतच आहे. 60 भागीला 1 किती मिनिट लागेल याला, 60 मिनिट. पण तुम्हाला जर ऑप्शन मध्ये 1 तास असेल तर तुम्ही 1 तास म्हणा, कारण हे जर मिनिट असेल, हे मिनिट असेल तर हे सुद्धा उत्तर कशात निघते, मिनिटात. ओके, चाल घ्या. आता हे गणित लक्ष द्यायचं पहा. या गणितात काय झालं की 3 नळ दिले आहे ना. पहा, एक आहे ए नळ, एक आहे बी नळ आणि एक दिलाय सी नळ.
जो टाकी रिकामी करणार आहे, हे दोघं नळ टाकी भरणारी आहे, बरोबर. ठीक. मग गणितात असं म्हटलं आहे की एकटा ए नळ एक टाकी, म्हणजे ए नळ, त्याच्यानंतर आहे बी नळ आणि त्यानंतर आहे सी नळ. ओके. ठीक. ए नळाच्या साह्यानं एक टाकी 10 तासात भरते, बी नळाच्या साह्यानं तेच टाकी 12 तासात भरते आणि सी नळ तेच टाकी 20 तासात काय करते, रिकामी करते. या ट्रिक्स मध्ये वर आपण काय लिहितो, तास किंवा मिनिट. ओके. ठीक. आता 10, 12 आणि 20 चा लसावी तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, किती आहे, 60. किंवा आपण या पद्धतीने काढू शकतो, 12, 10 आणि 20 चा लसावी. ठीक आहे. तर सर्व संख्येला कितीनं भाग केला, 2 न. ओके. 12, 10, 20 चा लसावी, बे सक 12, बे पंच 10, बे 10 20. अजून भाग जाते, हो, 5 1 5, 5 2 10, पुन्हा भाग जाते, हो, बे त्रिक 6, बे 1 बे. आता भाग जाते नाही, सर्वांचा काय करतो, गुणाकार. 3 2 6, 6 पंच 30, 30 2 60. लसावी किती आला, 60. किंवा तुम्ही डायरेक्ट काढू शकता, लसावी किती येते, 60. 20 किती 60 होते, 20 त्रिक 60, 12 पंच 60, 10 सक 60. इथपर्यंत आपण आलो. मग मला हे समजते की ए नळ एका, इथं मिनिट आहे की तास आहे, तास, 10 तासात. हा, तर मग हा एका शब्दाकडे लक्ष द्या. ए नळ एका तासाला 6 लिटर पाणी भरते. ए नळ एका तासाला 6 लिटर भरते. बी नळ एका तासाला 5 लिटर भरते आणि सी नळ एका तासाला 3 लिटर रिकाम करते. कारण एका तासाचा पण इथं लिहितो. ए नळ एका तासाला 6 लिटर, बी नळ एका तासाला 5 लिटर, सी नळ एका तासाला 3 लिटर रिकाम करते. ओके. ठीक. आता काय गणित आहे, तीनही नळ एकाच वेळेस सुरू केले, है ना. असं इमॅजिन करा, तीनही नळ एका वेळेस सुरू आहे, म्हणजे हा भरण 6, हा भरण 5, म्हणजे दोघ जण 11 लिटर भरण आणि हा एकटा 3 लिटर काढून टाकत, म्हणजे 11 भरण आणि हा 3 काढत. तरी टाकीत किती भरलं राहील पाणी, 8 लिटर. पटत आहे. तरी टाकी भरणच, म्हणजे तिन्ही नळ जेव्हा आपण सुरू केले तेव्हा तेच टाकी 60 लिटरची 8 लिटर भरण एका तासाला. समजलं, 8 कुठून आले. मग 60 भागीला 8, कारण 60 भागीला 3 20, 60 भागीला 5 12, 60 भागीला 6 10, म्हणजे 60 भागीला 8, म्हणजे 8 7 56 आणि 4, म्हणजे 4 1 4, 4 2 8, 7.1/2 तासात काळवीन पूर्ण टाकी भरून जाईल. समजलं. तिन्ही नळाच्या साह्यानं घ्या. मग काय म्हणत आहे, एक टाकी एका नळाने 15 तासात भरते. व्यवस्थित गणित समजून घ्या, शिकवताना लक्ष द्या. ठीक. पहा, आता समजा ही आहे आपली एक टाकी, ज्याला एक नळ जोडलाय, त्याला आपण ए नळ म्हटलं, है ना. ठीक. म्हणजे एका नळाच्या साह्यानं टाकी 15 तासात भरते. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. ठीक. ओके. मग एका नळाच्या साह्यानं टाकी 15 तासात भरते. पण असं झालं, समजा आपण नवीन टाकी आणली मार्केट मधली विकत घरी आणि लावली, है ना, आणि मला माहित आहे ती टाकी किती वेळात भरते, 15 तासात. आपण समजा बटन दाबली मोटरची आणि डायरेक्ट 15 तासानंतर पाहिलं टाकी भरली आहे, बरोबर. ही प्रोसेस सुरू आहे रोज रोज रोज. पण कालांतरानं काही दिवसानं काय झालं, है ना, टाकी भरायला पाहिजे होती 15 तासात, है ना, पण टाकी भरली 3 तास उशिरा. असं गणित आहे ना. टाकी भरली 3 तास उशिरा. मग काय डाऊट जाईल आपल्याला, एक तर बा मोटरची स्पीड कमी झाली असेल, मोटर खराब झाली असेल. बरं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तीच प्रोसेस, 18 तास लागून राहिले, 3 तास उशिरा भरत आहे. 15 तासात भरणारी टाकी 3 तास उशीर लागत आहे, म्हणजे किती तासात भरून राहिली, 18 तासात. मग आपण वर जाऊन पाहिलं, है ना, वर जाऊन पाहिलं, मग लक्षात आलं की टाकीतून पाणी चाललं, कारण टाकीला काय पडलं होतं, छिद्र. मात्र टाकीत छिद्र असल्यामुळे टाकी 3 तास उशिरा भरते. ए नळाच्या साह्यानं टाकी 15 तासात भरते, मात्र टाकीत छिद्र असल्याने टाकी 3 तास उशिरा भरते, पण भरते.
भरतेच टाकी है ना, पण 3 तास उशिरा भरते. म्हणजे किती तासात भरते? 18 तासात. ओके ठीक. पहा मग आता गणितात एक आहे ए नळ आणि एक आहे छिद्र. लक्षात येत आहे? एक आहे ए नळ आणि एक आहे छिद्र. म्हणजे इथं ए नळाच्या साह्यानं टाकी 15 तासात भरते आणि छिद्राच्या साह्यानं कधीच टाकी भरत नाही. टाकीला छिद्र पडलं तर टाकी भरते काय? टाकी रिकामी होते. लक्षात येत आहे? आणि प्रश्नच तो आहे तर है ना, पहा प्रश्न काय, तर या छिद्राने किती तासात रिकामी होईल, हा प्रश्न आहे. ए नळाच्या साह्यानं टाकी 15 तासात भरते आणि छिद्राच्या साह्यानं टाकी रिकामी होते, बरोबर ना. पण मात्र टाकीत छिद्र पडल्यामुळे टाकी 3 तास उशिरा भरते. म्हणजे जिथं 15 तासात भरायला पाहिजे ती आता 18 तासात भरते. 18 तास का लागत आहे? कारण शब्दाकडे लक्ष द्या ना. कारण ए नळानं पाण्यात भरणं सुरू आहे आणि छिद्रानं पण त्याच वेळेस पाणी बाहेर जाणं सुरू आहे. हे प्रोसेस दोन्ही एका वेळेस सुरू आहे. नळानं पाणी भरत आहे, छिद्रानं पाणी बाहेर जाणं सुरू आहे. लक्षात येत आहे? हे जेव्हा दोन्ही एकाच वेळेस घडते तेव्हा 18 तास लागते. म्हणून नळ आणि छिद्र हे दोन्ही जेव्हा एकाच वेळी सुरू आहे तेव्हा आपल्याला 18 तास लागते टाकी भरायला. समजलं है ना. ठीक. मग आता 15 आणि 18चा आपण काय घेतो? लसावी. ओके ठीक. आता 15 आणि 18 या दोन्ही संख्येला 3 न भाग जाते. 3 सक 18, 6 पंच 30, 30 त्रिक 90. आपली पाण्याची टाकी आहे 90 लिटरची. समजलं? 90 लिटरची. मग 18 किती 90? तर 18 पंच 90. 15 किती 90? तर 15 सक 90. समजले इथपर्यंत? आता पहा, ये नळाच्या साह्यानं टाकी एका मिनिटाला 6 लिटर भरते आणि जेव्हा नळ आणि छिद्र सुरू आहे तेव्हा म्हणते 5 लिटर भरते. मग 1 लिटर कुठे जाते? तर 1 लिटर टाकी एका मिनिटाला किंवा एका तासाला या छिद्राच्या साह्यानं बाहेर जाते. समजलं है ना. म्हणजे 6 मधून किती गेले? 5. तर 6 मधून 1 गेला 5. कारण छिद्रानं टाकी काय होते? रिकामी. मायनस साइन सांगते टाकी रिकामी होते. कळलं? तेच टाकी या छिद्राच्या साह्यानं किती वेळात रिकामी होईल? 90 भागीला 1 किती? 90. आता मिनिट दिलं असेल तर मिनिट, तास दिलं असेल तर तास. तर काय दिलं? तास. म्हणून किती तासात रिकामी होईल? 90 तासात. समजलं आता? असं करायचं. स्वागत घ्या. मग काय म्हणते गणित की एक टाकी एका नळाने 12 तासात भरते. झालं. म्हणजे एक नळ आहे, त्या नळानं टाकी 12 तासात भरते. मात्र टाकीत छिद्र असल्याने टाकी 4 तास उशिरा भरते. घाई करायची नाही, इथं 4 लिहायचे नाही. ओके ठीक. या छिद्राच्या साह्यानं विचारलंय टाकी किती वेळात रिकामी होते, हा प्रश्न आहे. पण मात्र टाकीत छिद्र असल्याने म्हणजे नळ आणि छिद्र हे जेव्हा दोघेही एकाच वेळी सुरू आहे तेव्हा टाकीला 4 तास काय लागते? उशीर लागते. म्हणजे 12 तासात भरते, 4 तास उशिरा लागते. म्हणजे टाकी नळ आणि छिद्राच्या साह्यानं किती तासात भरते? 16 तासात भरते. लक्षात येत आहे? 12 तासात ओरिजिनल मध्ये टाकी भरायला पाहिजे, मात्र टाकीत छिद्र असल्यामुळे 4 तास उशीर लागते. म्हणजे टाकी भरतेच पण 16 तासात भरते. म्हणून 16 इथं लिहायचे. आता 12 आणि 16चा काय घेणे? लसावी. तर तुम्हाला माहित आहे किती लसावी? 48. पण केर तरी आपण लसावी असा काढतो. 12 आणि 16 दोन्ही संख्येला 4 न भाग जाते. 4 त्रिक 12, 4 चूक 16. आता 4 त्रिक 12, 12 चूक 48. म्हणजे आपली पाण्याची टाकी आहे 48 लिटरची. ओके ठीक. आता 16 किती 48 होते? तर 16 त्रिक आणि 12 किती 48 होते? 12 चौक. ओके इथपर्यंत. म्हणजे नळ एका तासाला 4 लिटर भरते. शब्दाकडे लक्ष देऊ है ना. ठीक. आणि दोघेही जेव्हा सुरू असतात तेव्हा 3 लिटर भरते. मग 4 लिटर भरते, दोघेही चालू आहे 3 लिटर. म्हणजे 1 लिटर काय होते? छिद्राच्या साह्यानं पाणी बाहेर जाते. ठीक आहे ना. म्हणून मायनस आहे, 4 मधून 1 गेला 3, 48 भागीला 1. छिद्राच्या साह्यानं टाकी किती तासात रिकामी होईल? मग 48 तासात. नक्की.
आता हे गणित असं आहे की एक टाकी एका नळाने 20 तासात भरते, बरोबर, लक्ष द्या पहा, है ना. म्हणजे गणितात एक समजा टाकी आहे, ज्याला एक नळ जोडलाय त्याला आपण ए नळ म्हटलं, टाकीला एक छिद्र आहे, असं गणित आहे. पण एका नळाच्या साह्यानं टाकी है ना किती 20 तासात भरते, तास वर लिहितो. मात्र टाकीत छिद्र असल्यामुळे काय झालं है ना, टाकी किती तास उशिरा भरली, 8 तास, पण भरतेच, पण 8 तास उशीर लागते. जिथं 20 तासात भरणारी टाकी आहे ती आता 28 तासात भरण, 8 तास उशिरा है ना, 28 तासात भरण. मग 28 तासात छिद्राच्या साह्यानं भरण काय नाही है ना, कारण छिद्रानं कधीच टाकीत पाणी भरणार नाही, ठीक आहे ना, रिकामी होईल. मग जेव्हा नळ आणि छिद्र है ना ही दोघी जेव्हा आहे सुरू, तेव्हा आपली टाकी 8 तास उशिरा भरत आहे, 28 तास. म्हणजे नळाने पाणी भरणं सुरू आहे, छिद्राने पाणी बाहेर जाणं सुरू आहे है ना, ठीक. जेव्हा ही दोघी प्रोसेस एकाच वेळेस सुरू आहे तेव्हा आपल्याला 8 तास उशीर लागत आहे. म्हणून नळ आणि छिद्राच्या साह्यानं टाकी 28 तासात भरत आहे. पटलं इथपर्यंत तर है ना, ठीक. मग आता 20 आणि 28 चा आपण काय घेतो, लसावी है ना, ठीक. आता 20 आणि 28 चा लसावी काढू. कितीचा भाग जाते रे, 4 चा, 4 पंच 20, 4 किती, अजून भाग जाते नाही, 5 चौक 20, 7 दोणे 14, लसावी किती आला 140. ओके इथपर्यंत ठीक. आता आपली पाण्याची टाकी आहे 140 लिटरची, असं म्हटलं, हे काल्पनिक आहे है ना, ठीक. आता 28 किती 140, तर 28 5 140, 20 किती तर 7 दोणे 14, 20 किती 7. आता नळाच्या साह्यानं टाकी एका तासाला 7 लिटर भरते. जेव्हा नळ आणि छिद्र सुरू आहे तेव्हा 5 लिटर भरते म्हणते है ना, म्हणजे 2 लिटर कुठे जाईल, तर छिद्राच्या साह्यानं पाणी काय होईल, रिकाम होईल है ना, ठीक. मग एका तासाला 2 या हिशोबानं 140 भागीला 2 किती तासात रिकाम होईल, मग 70 तासात. पडलं, ठीक आहे, घ्या मग लिहून घ्या बरं.